कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत परिसरात अलिफ अंजुमन मदरसा आणि पत्राशेड मस्जिद या दोन इमारती महापालिकेच्या जागेवर अनधिकृतपणे उभारण्यात आल्या होत्या। याबाबतची तक्रार विश्व हिंदू परिषदेनं कोल्हापूर महानगरपालिकेकडे केली होती। त्यानुसार या दोन्ही अनधिकृत इमारती पाडण्यासाठी महापालिका प्रशासनानं 27 डिसेंबर रोजी या ठिकाणी कारवाई सुरू केली होती। मात्र गुंठेवारीचा प्रस्ताव प्रलंबित असल्याच्या कारणातून ही कारवाई त्यावेळी थांबवण्यात आली होती। त्यामुळे आक्रमक झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी महापालिकेत जाऊन प्रशासकांसह अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं। त्यानंतर या मदरशातील लोकांनी ही कारवाई थांबवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती। मात्र न्यायालयानं त्यांचा अर्ज फेटाळला होता। त्यामुळे महापालिका प्रशासनानं बुधवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात अलिफ अंजुमन या मदरशाची इमारत उतरवण्याची कारवाई सुरू केली होती। मात्र या परिसरातील महिला, तरुण आणि नागरिकांनी त्याला मोठा विरोध केला। या दरम्यानच मदरसा व्यवस्थापनाचा जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा अर्ज देखील जिल्हा न्यायालयानं बुधवारी तातडीच्या सुनावणीत नामंजूर केला। काल महापालिकेनं केलेली कारवाईची तयारी आणि त्याला झालेला विरोध यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनानं हिंदू मुस्लिम समाजातील प्रमुखांची बैठक घेतली। या बैठकीत मुस्लिम समाजानं अनधिकृत बांधकाम स्वतःहून काढून घेणार असल्याचं सांगितलं। त्यानुसार आज मदरसा प्रमुखांसह मुस्लिम समाजानं बांधकाम काढून घ्यायला सुरुवात केली। यावेळी स्थानिकांनी महापालिका प्रशासनाला मदत केली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। मदरसा परिसरात स्थानिक नागरिकांसह पत्रकारांनाही प्रवेश देण्यात येत नव्हता।